जैन फ्रेंड्स, सर्वांचा जे आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 1 डिसेंबर हा जो पेपर आहे त्यामधले आपण इकॉनॉमीचे जे क्वेश्चन्स आहेत ते डी आन्सर की फक्त डिस्कस करणार आहे. पेपर ॲनालिसिस जे आहे नंतर आपण डिस्कस. आता यामध्ये जे आहे प्रॉबेबल काय उत्तर असू शकतात हे आपण चर्चा करणार आहे. सर्वांना जे आहे मेन्सच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. प्रिलिम झाली का मेन्स एकदम बढिया करणे आवश्यक असते. प्रिलिम कशीही जाऊ लक्षात घ्या, कारण की मेन्सचा स्कोर आणि मेन्सचा तगडा अभ्यास केल्याशिवाय प्रिलिम इझिली क्रॅक होत नाही. परंतु ओव्हरऑल हा जो पेपर आहे एकदम मीडियम लेवल आहे, ॲव्हरेज लेवलचा पेपर आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्व पेपर जे आहे इझी आणि ॲव्हरेज या लेवलमध्ये येतो. हार्डली फार कमी क्वेश्चन डिफिकल्ट लेवलला येतात. ठीक आहे, आपण जे आहे डिरेक्टली जे आहे आन्सर की डिस्कस करू. लक्षात घ्या की यामध्ये जे आहे की इकॉनॉमीमध्ये वृद्धी विरुद्ध विकास आणि पंचवार्षिक योजना हा जो एक टॉपिक आहे याच्यावर सर्वात जास्त प्रश्न आहे. हे काही नवीन नवीन सिद्धांत विचारलेले आहे. जसं पंचवार्षिक योजना आहे, पंचवार्षिक योजनामध्ये गुन्नार मेडल हे मॉडेल विचारलेलं आहे, लाकडावाला मॉडेल विचारलेला आहे. ते गुन्नार मेडल म्हणजेच जे आहे आपण सरकती जी योजना आहे रोलिंग प्लान 1978 to 80, ठीक आहे, जनता पार्टी सरकार रोलिंग प्लान, पर्स्पेक्टिव्ह प्लान, ठीक आहे, 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष, ठीक आहे, हे लक्षात घ्या. एक गुन्नार मेडल प्रतिमान जे होतं ना, गुन्नार मेडल एशियन ड्रामा हे आर्टिकल होतं त्यांचं. गुन्नार मेडलची एक ट्रिकल डाऊन थेअरी होती. त्याच्यावर जे आहे त्यांनी एक प्रश्न काय केला, सेट केला. एक हेगिन्सची थेअरी आहे. तर वृद्धी विरुद्ध विकास याला सर्वात जास्त जे आहे वेटेज आहे. पण डिरेक्टली आपण तो नंतरचा भाग आहे पेपर अनालिसिसचा. आपण पहिले काय करू की बघू आपण 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त खर्च कशावर आहे? एनर्जी. 6वी 7वी 8वी 9वी 6वी 7वी 8वी 9वी सर्वात जास्त खर्च कशावर आहे? एनर्जीवर आहे. नेक्स्ट आहे सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्यामध्ये इथं जे आहे सर्वात महत्वाचं आहे कंपेअरिंग टू इन्कम ग्रुप्स. आपण रिलेटिव्ह आहे ना, हायर इन्कम आणि लोअर इन्कम ग्रुप. द लोअर इन्कम ग्रुप कम्स इन पॉवर्टी. त्या हाय इन्कम ग्रुपच्या तुलनेत लोअर इन्कम ग्रुप काय येतो? त्या दारिद्र्यामध्ये येतो. त्यामुळे ज्यांना सी उत्तर 100% बरोबर आहे. पण सी ची जोडी कोणासोबतच नाही आहे इथं, सी ची जोडी. त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. सरळ सरळ याचं उत्तर काय असेल? सॉरी, ए असेल. हा उत्तर काय असेल? हे केवळ सी बरोबर आहे, बाकीचे नाही आहे. ठीक आहे, कारण की आपण सापेक्ष दारिद्र्य त्यामध्ये जेव्हा पाहतो तर तुलना आहे, इथं दोन उत्पन्न गटाची तुलना हे खूप महत्वाचं आहे. आणि सी ऑप्शन कशामध्येच नाही आहे. तसे बाकीचे रॉंगच आहे असं नाही म्हणतायत. परंतु हे बघा कसं असतं, एखादं स्टेटमेंट इथं रॉंग असेल तर दुसरीकडे राईट असू शकतं. तर हे खाली ऑप्शन कसे सेट झाले याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर 1 किंवा 2च्या पेअर आहे आणि सी हे 100% राईट आहे. त्यामुळे हे उत्तर असण्याची शक्यता काय जास्त. ऊर्जा निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा, ठीक आहे, पर्यावरण ऱ्हासापेक्षा मानवी मानवी ह्युमन डेव्हलपमेंट याला आपण प्राधान्य काय देतो? जास्त ह्युमन डेव्हलपमेंट. आता राजकीय सामाजिक पण नाही देत. काय ह्युमन डेव्हलपमेंटला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये जे आहे इन्व्हायरमेंट नाही आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यामध्ये जे आहे काय येतं? आरोग्य, शिक्षण आणि जे आहे काय येतं? आर्थिक दोन्ही घटक येतात. सामाजिक आणि आर्थिक दोन्ही घटक येतात यामध्ये. त्यामुळे आपण त्याला महत्त्व काय देतो? जास्त मानवी डेव्हलपमेंटला. त्यामुळे आपण हे घेऊ शकतो. तर जे आहे तर बघू आयोग काय उत्तर देऊ शकतो. आयोग ए उत्तर देऊ शकते किंवा जे आहे तर जे आहे डी उत्तर देऊ शकते. ए जास्त बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट जे आहे भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन समिती जी आहे लघु उद्योगावर होती. लघु उद्योग आणि या समितीने जे आहे 1995 मध्ये ही 85 होती. या समितीच्या शिफारशीनुसार आपण दीर्घकालीन जे आहे उद्योग धोरण काय केलं, सॉरी ट्रेड पॉलिसी व्यापार धोरणावर सुद्धा ही काय होती, ही होती. पण ती केव्हाची होती? 81ची. आबिद हुसेन दोन होते, आपण क्लासमध्ये डिस्कस केलं होतं. आबिद हुसेन समिती पहिली, आबिद हुसेन दुसरी. दुसरी जी आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवर होती. आणि रिपोर्ट यांनी 1900 जे आहे मला वाटतं 1996-97 मध्ये हा रिपोर्ट दिलेला आहे. रिपोर्ट 95 मध्ये काय झाली होती? गठीत केली होती आबिद हुसेन. आठवतं का? आबिद हुसेन शिफारशीनुसार पहिली आबिद हुसेन समिती होती. त्याच्यावर आपण पहिलं जे आहे व्यापार धोरण काय त्रैवार्षिक व्यापार धोरण लॉन्च केलं होतं. पहिली त्यांनी दुसरी विचारलेली आहे. पहिली खूप वेळा विचारलेली आहे. ठीक आहे, दुसरी आपण दिलेली आहे, दुसरी पण. गुन्नार मेडल हे मॉडेल जे आहे याच्यामध्ये काय आहे? तर गुन्नार मेडल मॉडेलमध्ये कसं आहे की आता गुन्नार मेडल मॉडेल आता तुम्ही ज्या सरकती योजना जी आहे 78 ते 80 हे 2च वर्ष लागू झाली ती. ठीक आहे, ज्याला आपण लाकडावाला प्रतिमान म्हणतो. लाकडा
वाला प्रतिमान इथं आता हे जनता पार्टी सरकार आहे. त्याच्या अगोदर जे सरकार आहे त्या अगोदर किती योजना झाल्या त्या आहे किती 5 पंचवार्षिक योजना झाल्या. तर 5 पंचवार्षिक योजनेमध्ये कोणतं मॉडेल होतं ते आहे नेहरूयन फिलॉसॉफी होती. त्याला आपण नेहरू मालनोबिस मॉडेल वगैरे हे जास्त होतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते नेहरू मालनोबिस मॉडेल आपण स्वीकारलं होतं. त्याच्यामुळे विकासाचं केंद्रीकरण झालं होतं. ठीक आहे, केंद्रीकरण ते सेंट्रलायझेशन म्हणजे इथं दिल्ली असेल, मुंबई असेल, त्या चेन्नई, कोलकाता असं विशिष्ट शहरामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती कॉन्सन्ट्रेट झाली होती. म्हणजे बाकीच्या एरियामधले सर्व रिसोर्सेस कुठे चालले, दिल्लीत चालले, कुठे चालले, मुंबईत चालले असे. याला म्हणतात बॅकवॉश इफेक्ट. म्हणजे एखाद्या या भागाचा विकास होत आहे यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि बाजूचे जे बॅकवर्ड एरिया आहे ते त्यासाठी निगेटिव्ह आहे. त्याला म्हणतात बॅकवॉश इफेक्ट. बॅकवॉश इफेक्ट म्हणजे सर्व रिसोर्सेस कुठे चालले चालले की ज्या विशिष्ट शहरात एखाद्या सेंटरलाच चालले आणि बाकीचा एरिया काय होता बॅकवर्ड राहत आहे. बॅकवॉश इफेक्ट. बॅकवॉश इफेक्ट हा शब्द वापरला त्यांनी. बॅकवॉश इफेक्ट. बॅकवॉश इफेक्ट म्हणजे सेंट्रलायझेशन. सर्व रिसोर्सेस इथंच चालले. ठीक आहे. त्यामुळे बाकीचा भाग काय होता बॅकवर्ड होत आहे. तिथली डेव्हलपमेंट काय होत आहे कमी होत आहे. म्हणून बॅकवॉश इफेक्ट कमी झाला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा इफेक्ट वाढला पाहिजे, स्प्रेड इफेक्ट वाढला पाहिजे. म्हणजे जी डेव्हलपमेंट आहे ही शहरातून खेड्याकडे गेली पाहिजे. म्हणजे दिल्लीतून आजूबाजूच्या एरियात गेली पाहिजे. याला म्हणतात स्प्रेड इफेक्ट. आपण क्लासमध्ये घेतलं होतं. याला जे आहे काय कन्सेप्ट दिला होता ट्रिकल डाऊन थेरी म्हणतात. तर मेडलची जी थेरी आहे ती कोणती आहे ट्रिकल डाऊन. जो डेव्हलपमेंट आहे ती बाजूच्या एरियात काय झाली पाहिजे ट्रिकल डाऊन झाली पाहिजे. म्हणजे विकासाचं आता नेहरूयन फिलॉसॉफीमध्ये काय झालं होतं केंद्रीकरण झालं होतं आणि याच्यामुळे काय झालं पाहिजे विकेंद्रीकरण झालं पाहिजे, ट्रिकल डाऊन झाली पाहिजे. म्हणजे शहरातला विकास खेड्यात गेला पाहिजे. म्हणून लाकडावाला प्रतिमान जनता पार्टी सरकारने नियोजनाचे विकेंद्रीकरण, इंडस्ट्रियलायझेशन मध्ये जे आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, ग्रामीण भागावर भर, गांधीयन फिलॉसॉफी, स्वराज हे कन्सेप्ट जे आहे इम्प्लिमेंट केले. ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर, जिल्हा उद्योग केंद्र स्थापन केले. उद्योगीकरणाचं सुद्धा काय झालं पाहिजे विकेंद्रीकरण. ते बॉटम टू टॉप प्लॅनिंग झाली पाहिजे. अशा वगैरे गोष्टींवर भर दिला. त्यामुळे याच्यात दोन शब्द स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे, सॉरी, इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय न्यूट्रलायझिंग द बॅकवर्ड किंवा बॅकवॉश इफेक्ट. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे पहिलंच येतं, सॉरी, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर एक असेल. तर काय असेल पहिलं असेल, हे उत्तर असेल. पहिलं उत्तर असेल. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. याला कारण जे आहे की शिक्षण व साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयाशी अधिक ग्रहणक्षम काय करते बनवते. कॉन्ट्रासेप्टिव्ह फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड्स आहे त्याबद्दल यासाठी परिवार विकास लॉन्च केलेला आहे सरकारने. तर हा एक पॉईंट काही इथं महत्वाचा आहे. मग इथं सी उत्तर तर पाहिजेच आपल्याला. मग सी उत्तर जे आहे कोणासोबत आहे, केवळ सी आहे का सी सोबत डी पण आहे. स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते हे सुद्धा आवश्यक आहे. बर्थ रेट जर वाढला, टोटल फर्टिलिटी रेशियो बघा, लोकसंख्या स्थिर होण्यासाठी किंवा रिप्लेस होण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी जे आहे टोटल फर्टिलिटी रेशियो किती असावा, हम दो हमारे 2.1 बच्चे. त्यामुळे हळूहळू मग लोकसंख्या रिप्लेसमेंट लेवल आली का मग ते स्थिर व्हायला लागते. मग बर्थ रेट जर कमी असेल तर इकॉनॉमिक पोझिशन काय होते वाढते. त्यामुळे 2 कारण आपण घेऊ शकतो. मला असं वाटतं हे उत्तर देऊ शकतो. आयोग 4 दिले उत्तर, नाही तर 2 दिल, पण हे उत्तर काय असेल जास्त बरोबर. कोणतंही स्टेटमेंट राईट किंवा रॉंग आहे हे पहिलेच नका डिसाईड करत राहू. खालून वर जात राहा. बॉटम टू टॉप म्हणतात त्याला. खाली ऑप्शन बघा, एक आहे आणि दोन ऑप्शन आहे असे. मग आता काय घ्यायचं. दृष्टिकोन नियोजन आपल्याला माहित आहे की दृष्टिकोन की जे आहे लॉंग रेंज टार्गेट्स आर सेट इन ऍडव्हान्स फॉर पिरियड ऑफ 15 ते 25 वर्ष टार्गेट सेट केले जातात. हे लॉंग टर्म प्लॅनिंग आहे. हे सुद्धा कशामध्ये घेतलंय आपण. हे बघा, मी नेहमी सांगायचं तुम्हाला की 12 पंचवार्षिक योजना लक्षात घ्या. परंतु जनता पार्टीची जी रोलिंग प्लान आहे, लाकडावाला प्रतिमान, गुन्नार मेडल, हे वेगळं आहे थोडंसं. याला वेगळा अभ्यास करा. पण त्याच्यामध्ये सुद्धा पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगवर काय केलंय भर दिला, ज्याला आपण म्हणतो रोलिंग प्लान. लघु, मध्यम व दीर्घकालीन नियोजन. 15 वर्ष, 20 वर्ष, म्हणजे हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. म्हणजे बी स्टेटमेंट तर यायलाच पाहिजे. परंतु बी 100% बरोबर आहे. पण बी बाकी लोकांसोबत कोणासोबतच दिसत नाही. म्हणजे उत्तर काय असेल हे असेल. म्हणजे याचा ऑप्शन कोणतं असेल हे 1. ठीक आहे. अन्न सुरक्षेमध्ये काय येतं आता. फूड सिक्युरिटी. फूड सिक्युरिटी म्हणजे जे आहे की सोपी डेफिनेशन आहे की जे आहे अफोर्डेबल फूड कसं असलं पाहिजे. अफोर्डेबल, ॲक्सेसिबल, सस्टेनेबल अँड युनिव्हर्सल ॲक्सेस टू न्यूट्रिशियस फूड. नॉट जस्ट फूड, न्यूट्रिशियस फूड. हेल्दी, सेफ्टी अँड न्यूट्री असा शब्द आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे सर्व चारही स्टेटमेंट प्लस हळूहळू एक एक ऍड घेत झालाय. एक्स नंतर एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय प्लस झेड आणि एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस असं केलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे बघा ना इथं. त्यामुळे हे स्टेटमेंट काय असेल डी उत्तर. याचं उत्तर काय असेल बरोबर. त्याचं उत्तर असेल हे अफोर्डेबल, ॲक्सेसिबल,
युनिव्हर्सल अँड सस्टेनेबल असलं पाहिजे फूड. पण कोणत्या प्रकारचं फूड? त्यामध्ये न्यूट्रिशियस बॅलन्स फूड आहे. अन्नधान्य असलं पाहिजे, डाळी असल्या पाहिजे, दुधाचे पदार्थ, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मांस, फिश सर्व असलं पाहिजे. बॅलन्स डाएट असला पाहिजे. असं भाग आहे. नेक्स्ट आहे अर्थशास्त्र ही कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे. तर हे जे आहे टीका केलेली आहे निगेटिव्ह. म्हणजे आपण म्हटलं ना की ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट. तर हे स्टेटमेंट काय म्हणतं की अर्थशास्त्र फक्त काय ग्रोथवरच भर देते. म्हणजे जीडीपी वाढवा, सबसे बडा रुपया याच्यावर कुबेराची पूजा करणारे शास्त्र. ठीक आहे. तर हे अशी टीका केलेली आहे. टीका ऑब्व्हियसली कोण आहे? कार्ल मार्क्सच असेल ना. ठीक आहे. कार्ल मार्क्स आणि जे आहे एक जेम्स केन्स. ठीक आहे. तर जे आहे तर हे काय असेल दिलं असेल तर एम केन्स आहे आणि कार्ल मार्क्स तर यांनी टीका केलेली आहे. आता जे आहे हे स्टेटमेंट बघा आता तर डेव्हलपमेंट ओरिएंटेड जे आहे व्याख्या कोणी केलेली आहे. तुम्ही जर स्टेट बोर्डमध्ये जर बघितलं असेल पॉल सॅम्युएलसन यांनी जे आहे अर्थशास्त्राला समाजशास्त्राची राणी म्हटली. समाजशास्त्र सामाजिक गोष्टींचा वर मुख्य भर असला पाहिजे. कोणाचा? अर्थशास्त्राचा. आपण 1991 नंतर ह्युमन डेव्हलपमेंटवर भर काय देत आहे? जास्त. सामाजिक सेवांवर खर्च काय करताय? जास्त. शिक्षण, आरोग्य, शिक्षण, कौशल्य यावर. ते आपण समाजशास्त्रावर भर आहे. कोणाचा? अर्थशास्त्राचा. पैसे थोडं महत्वाचं आहे. ठीक आहे. डेव्हलपमेंटमध्ये पहिला सेंटर पॉईंट कोणता येतो? पैसा येतो. पण त्या पैशाच्या वापरावर भर काय असला पाहिजे? अर्थशास्त्राचा महत्व. ते पैसे व्यवस्था नाव आहे का? अर्थव्यवस्था. पैसे अधिक योग्य हेतू ज्यामुळे मानवाचा जे आहे संपूर्ण विकास होतो. प्रॉस्पेरिटी वाढते आणि सोबत हॅपीनेसही वाढते. काय त्यामुळे जे आहे त्याला आपण डेव्हलपमेंटवर घेतो. म्हणून ग्रोथ विरुद्ध म्हणजे विरुद्ध विकास हे चॅप्टर खूपच जास्त महत्वाचं. कंबाईंड असो का राज्यसेवा. राज्यसेवेला सर्वात जास्त प्रश्न काय यावर आहे. ठीक आहे. भारतातील लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणाच्या बेटी बचाव बेटी पढाओ हे जे आहे अभियान कधी सुरू झालं? तर 22 जानेवारी 2015ला. नेक्स्ट क्वेश्चन. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये इन्फ्लेशन आपण टार्गेट केलं. इन्फ्लेशन तर इन्फ्लेशन जे आहे ते एवढं पाहिजे आपल्याला 4% ±2%. हे आरबीआयचं मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरणाचं टार्गेट आहे. 4% ±2%. तर हे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. आपण नेहमी क्लासमध्ये म्हणायचो 4% हे आपलं इन्फ्लेशन टार्गेटिंग आहे. ±2 2 ते 6च्या दरम्यान सेट करावं लागते. म्हणजे ॲव्हरेजमध्ये 4. तर आपण टार्गेट काय ठेवलं आहे की आपलं जे भारताचं जे महागाई 4 ते 5% जर आपण ठेवली 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर उद्दिष्ट आपले काय होऊ शकतात? साध्य होऊ शकतात. ठीक आहे. हिगिन्सच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ. आता हिगिन्सनी काय केलंय? पॉप्युलेशनचा संबंध रिसोर्स डेव्हलपमेंट रिसोर्स म्हणजे ते संसाधनांचा विकास आणि पर्यावरणाचा जे आहे ऱ्हास ते इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक पॉप्युलेशन इकॉनॉमिक रिसोर्सेस आणि इकॉलॉजी म्हणजे जे आहे पर्यावरण या तिघांशी संबंध दिले. आणि यामुळे त्यांचं म्हणणं आहे की पॉप्युलेशन जर वाढली तर विकसित देशामध्ये काय होते? स्वयंप्रेरित गुंतवणूक होते. म्हणजे मोटिवेटर असते. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते माहिती आहे का? की विकसित देशामध्ये पॉप्युलेशन वाढली का लोक जे आहे स्वतःहूनच जे आहे इन्व्हेस्टमेंट काय करतात? वाढतात. तर पॉप्युलेशन वाढली की डिमांड वाढते. डिमांड वाढली की सप्लाय वाढते. सप्लाय वाढलं की लोकांचं उत्पन्न वाढते. त्यामुळे बचत वाढते. लोक आणखी काय करतात? स्वतःहून इन्व्हेस्ट करतात. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट शब्द म्हणतात. पण कोणत्या देशामध्ये? विकसित देशामध्ये. पण अविकसित देशामध्ये जे आहे स्वतःहून लोक इन्व्हेस्ट करू नाही शकत. लोक गरीब असतात. पॉप्युलेशन वाढल्यामुळे जे आहे बघा पॉप्युलेशन वाढल्यामुळे लोक गरीब असतात. आणि अविकसित देशामध्ये पॉप्युलेशन जास्त असते. त्यामुळे लोक गरीब असतात. पण मग गव्हर्नमेंटला काय करावं लागते? इन्व्हेस्टमेंट करावं लागते. ठीक आहे. देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. म्हणजे हे मोटिवेटर फॉर इंड्यूस इन्व्हेस्टमेंट इन अंडर डेव्हलप कंट्रीज. म्हणजे सरकारला स्वतःहून करावं लागेल इन्व्हेस्टमेंट. सरकार पॉप्युलेशन वाढली तर जे आहे सरकार स्वतःहून काय करते? इन्व्हेस्टमेंट करते. पंचवार्षिक नियोजन एवढ्या काही पंचवार्षिक नियोजनामध्ये सरकारने काय केलं? आपण स्वतःहून इन्व्हेस्टमेंट स्वतःहून जर सरकार करत असेल तर सरकारला स्वतःहून करावं लागेल. कोणाला? इंड्यूस इन्व्हेस्टमेंट म्हणतात. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे लोक स्वइच्छेने काय करताय? प्रायव्हेट सेक्टरमध्येच इन्व्हेस्टमेंट काय असते? जास्त. आता डेव्हलप कंट्रीमध्ये कसं असते? प्रायव्हेट सेक्टर खूप स्ट्रॉंग असते. प्रायव्हेट कंपनी, मल्टीनॅशनल कंपन्या त्यामुळे त्यांची ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटच काय असते? खूप जास्त असते. गरीब देशामध्ये अविकसित देशामध्ये गव्हर्नमेंटला ती जबाबदारी डोक्यावर घ्यावी लागते. तर आपली पहिली पंचवार्षिक योजना आहे. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे आपलं ठरलं होतं की समाजवाद घ्यायचा की भांडवलशाही घ्यायची. आपण समाजवादच का स्वीकारला? कारण की त्या वेळेस जे आहे म्हणजे 1947 नंतर जर परिस्थिती बघितली देशात विषमता प्रचंड होती. काय इन्कम गॅप खूप जास्त होती. पॉवर्टी जास्त होती. साक्षरता 12% होती साधारणतः. आयुष्यमान जे आहे
37 वर्ष होतं आयुष्यमान. डेथ रेट 25 होता तेव्हा. भयानक परिस्थिती असताना आणि प्रायव्हेट सेक्टर खूप वीक होतं. मग अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटला ती जबाबदारी खांद्यावर घ्यायला म्हणजे आवश्यक होतं. परिस्थिती तशी होती. म्हणून आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नेहरू मालनोबिस मॉडेल आणलं आणि औद्योगिकरणामध्ये मुख्य भूमिका कोणाची होती? सरकारची. पब्लिक सेक्टर कंपन्या काय केल्या आपण स्थापन केल्या. तर त्याला काय म्हणणार? इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. ऑटोनॉमस कुठं असेल? डेव्हलप. हे 2 स्टेटमेंट काही याच्यामध्ये बरोबर येईल. तर याचं उत्तर काय असेल? ए. 1 किंवा ए पहिलं उत्तर असेल. हे उत्तर असेल. हे उत्तर असेल. ठीक आहे. पॉवर्टी गॅप इंडेक्स आपण नेहमी डिस्कस करतो. मार्टिन रॅव्हलिनचा जो पॉवर्टी गॅप इंडेक्स आहे, यामध्ये दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरोडे उत्पन्नामध्ये किती वाढ करावी लागेल? याचं उत्तर जे आहे ना, हे नाही सॉरी. याचं उत्तर असेल हाऊ मच इन्कम वुड बी नीडेड टू कव्हर द डेफिसिट टू एलिमिनेट द पॉवर्टी. हे उत्तर काय असेल? बरोबर असेल. तर हा प्रश्न आलेला आहे. तो जे आहे एकदम एक्झॅक्ट विचारलेला आहे. पण क्लासमध्ये पॉवर्टी गॅप इंडेक्स मध्ये घेतलेला आहे. ते आहे एक मिनिमम लेवल आणि ॲक्चुअली जे आहे गरिबांचं जे उत्पन्न आहे, दोघांमध्ये जो डेफिसिट आहे, ठीक आहे, डेफिसिट म्हणजे साधारणतः समजा आपली तेंडुलकर समितीनुसार अर्बन पॉवर्टी लाईन जी आहे, तर ₹1000 आहे. ठीक आहे. अर्बन एरियामधली बीपीएल लाईन किती आहे? ₹1000 एका व्यक्तीचा मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचरच्या खाली असेल. तर आता सर्व गरिबांचं जर आपण समजा एमपीसी जर काढलं आणि ते जर 500 येत असेल 500 ते जे मिनिमम बीपीएल लाईन आहे त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 500चा. म्हणजे दरडोई प्रत्येकाचं एमपीसी कितीनं वाढवावं लागेल? 500नं जर वाढवलं तर ते मग जे आहे दारिद्र्यातून काय होईल? बाहेर येईल. तर त्याच्यामुळे हे उत्तर काय असेल? बरोबर असेल. सेकंड. त्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंत विषमता नसते. विषमता आता इथं बघा, इथं विषमता शब्द दिलेला आहे, इथं असिमेट्री शब्द दिलेला आहे. ठीक आहे. तेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. ऑब्व्हियसली. तर काय असेल? इक्वल टू. हे सुद्धा क्वेश्चन कसे विरुद्ध ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंटवर मॅक्झिमम क्वेश्चन आहे. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड जे आहे लास्ट जे आहे टेस्टमध्ये सेपरेट क्वेश्चनच सेट केला होता. आता हा किती 52चा एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऍक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्र त्यामध्ये ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट या टॉपिकवर पंचवार्षिक नियोजन, ठीक आहे, पंचवार्षिक नियोजन आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे पूर्ण व्यवस्थित करा. यामध्ये वेगवेगळे जे सिद्धांत येतात, कोणी कोणास काय म्हटले, असे प्रश्न काय येत आहे? 2-2, 3-3. आता इथले सर्व आपण इकॉनॉमीच्या लेक्चरमध्ये जवळपास सर्व क्वेश्चन काय केले होते आपण. ओके, थँक्यू. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे की आपण म्हणजे क्लास नोट्स आहे अर्थशास्त्राच्या, जे 2023-24च्या नवीन सिलेबसनुसार थोडंसं काय त्याला अडॅप्ट करून आपण डिझाईन, त्या नोट्समधलं बहुतांश तुम्हाला प्रश्न त्यामध्ये हा प्रश्न जे आहे तुम्हाला फक्त हिगिन्सचा प्रश्न थोडासा काय पण पुन्नार मिडल लाकडावाला बॅकवॉश हे इफेक्ट सर्व आपण काय त्यामध्ये डिस्कस केलं. ठीक आहे. फक्त हिगिन्सची थेरी जी आहे थोडीशी टाकली त्यांनी, परंतु त्याच्यावर एक अंदाजानं उत्तर काढू शकतो. ओके, थँक्यू.